लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मालिनीताई यांना त्यांच्या गुरुजींनी फोन करून उद्याच्या उद्या सत्यनारायणाची पूजा घालण्यासाठी सांगितलेलं असतं आणि मालिनीताई लगेच सगळी तयारी करतात। नंतर मालिनीताई या काव्या आणि पार्थकडे जातात तर विक्रम हे जीवा आणि नंदिनीकडे जातात आणि त्या चौघांनाही सांगतात की आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि पूजा ही तुम्हाला चौघांनाच करायची आहे, त्यामुळे तुम्ही चौघांनीही बाहेर कुठे जायचं नाही। तर पार्थ मालिनीताईंना म्हणतो की हे पूजेचं अचानक का काढलं आहेस, आम्हाला आमची कामं आहेत। पण मालिनीताई म्हणतात की पूजा ही आजच होणार आणि गुरुजींनी सांगितलं आहे, गुरुजी जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठी सांगतात। पार्थला तर पूजेसाठी बसायचंच नसतं कारण की पार्थ आणि काव्याने एकमेकांना डिवोर्स दिलेला असतो आणि त्यांना आज तेच फायनल करण्यासाठी कोर्टात जायचं असतं, म्हणून पार्थ हा पूजेला बसण्यासाठी नकार देत असतो। पण शेवटी मालिनीताईंच्या जास्तच आग्रह केल्यामुळे पार्थ पूजेला बसायला तयार होतो। तर आता इकडे जीवा आणि नंदिनीचं पण तेच झालेलं असतं। नंदिनीला देखील जीवासोबत पूजेला बसायचं नसतं कारण की त्यांच्यामध्ये ही नातं संपलेलं असतं। त्या दोघांनाही डिवोर्स पेपरवरती साईन केलेली असते, त्यामुळे सगळ्यांच्या समोर असा खोटा दिखावा करणं नंदिनीला आवडत नाही, म्हणून तीही पूजेला बसायला नकार देते। पण विक्रम त्या दोघांनाही समजवतात, म्हणून शेवटी नंदिनीही पूजेला बसायला तयार होते। पार्थने पूजेला बसण्यासाठी होकार तर दिलेला असतो, पण त्याला हे सगळं सहन होत नाही कारण की काव्या जेवढी त्याच्या जवळ येईल तेवढंच त्याला तिला सोडण्यासाठी त्रास होईल हे पार्थला माहिती असतं आणि त्यामुळेच तो काव्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो। आणि पार्थला असं वाटत असतं जर आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातंच राहणार नाहीये तर आपण आता जोडीने पूजा का करायची। तरीही तो मालिनीताई यांचा मान राखण्यासाठी पूजेला बसायला तयार होतो। तर आता पार्थ, जीवा आणि बाकी घरातले सगळेजणच हॉलमध्ये एकत्र आलेले असतात आणि त्याच वेळेला काव्या ही छान साडी घालून तयार होऊन आलेली असते आणि नंदिनी सुद्धा त्याच वेळेला हॉलमध्ये येते। काव्या खूपच सुंदर दिसत असते, तिचे हे सोज्वळ रूप बघून पार्थ हा तिच्याकडे बघतच राहतो। पार्थ अगोदरच काव्याच्या प्रेमामध्ये पडलेला असतो आणि आता काव्याचं हे असं साडीमधलं रूप बघून पार्थ अजूनच तिच्या प्रेमामध्ये पडतो आणि आता हे पार्थला सहनच होत नाही, म्हणून ते दोघे जण जेव्हा पूजेला बसतात तेव्हा पार्थ पूजेमधून रागानेच उठतो आणि मालिनीताई यांना म्हणतो की ही पूजा कशासाठी करतोय आपण। तेव्हा मालिनीताई म्हणतात कशासाठी म्हणजे, तेव्हा पार्थ म्हणतो की जिच्या जोडीने मी पूजा करतोय तिला माझ्यासोबत संसारच करायचा नसेल तर, आणि त्यांच्यामध्ये झालेल्या डिवोर्स बद्दल पार्थ घरच्यांना सांगतो। तर हे सगळं ऐकून घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो। तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।